गणेश आलेत ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी तयारीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. थोडंसं फील्ड सेटअप करतायत आपल्या गोलंदाजीवरती. बघावं लागेल त्या दिशेनं मारा होतोय का त्या ठिकाणी. यावेळेस अगदी चांगलं स्टायलिश खेळून काढलंय. अगदी कव्हर्सला चेंडूला फेकून दिलंय. यावेळेस स्वप्नील बोरच्या बॅट मधनं यावेळेस ही दमदार बाउंड्री येताना 4 धाब्यांची बघायला मिळतीये. 15 आकड्यावरती धावफलक पुढे सरकतोय. या अनुषंगाने धावफलक पाहिजे अगदी तशीच फलंदाजी त्या ठिकाणी करतायत यावेळेस जलालपूर संघाचे बॅटर्स. कारण अगदी पहिल्या षटकामध्ये स्वप्नील नंदनचे 2 स्ट्रोक बेस्ट स्ट्रोक त्या ठिकाणी बघायला मिळाले. इथे अगदी पहिल्याच चेंडूवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी स्वप्नील बोरच्या बॅटमधनं आलाय. पॅडल स्वीप चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचं हे प्लॅनिंग मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. निश्चित 3 धाब्यांचा बचाव केला यावेळेस या क्षेत्ररक्षकानं. पुन्हा एकदा नव्यानं गणेश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. अक्रॉस द लाईन यावेळेस खेळून काढलाय विजून चेंडू. यावेळेस त्या ठिकाणी मिड ऑन आणि मिड विकेट असा प्रवास निघून गेलाय सीमा पार. इथे धावा मिळतील 4 कारण ठोकलाय यावेळेस अक्रॉस द लाईन विजयना दमदार चौकार. सातत्याने त्या ठिकाणी या ओव्हर्स मध्ये त्या ठिकाणी रन्स येत आहेत. कारण एक बाउंड्री त्या ठिकाणी स्वप्नील बोरच्या बॅटमधनं आली. इथे विजूच्या बॅटमधनं सुद्धा आली. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. इथे मात्र यावेळेस चुकी केली. झैल ड्रॉप केलाय कारण बॅटिंग लाईनअपचा विचार केला. बॅटिंग लाईनअप मोठा आहे त्या ठिकाणी जलालपूर संघाकडे. अगदी चॉईस बॅट साठी मागणी होती. ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर ती मागणी पूर्ण होईल तोपर्यंत खेळून घ्या. एकवीस धावा धावफलकावरती या क्षणाला त्या ठिकाणी लागलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती केवळ 49चा पाठलाग करायचा. त्या अनुषंगानं स्टार्ट चांगला मिळाला इथे जलालपूर संघाला. यावेळेस अलगत पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडूला अनुषंगाने सहजरित्या 1 धाव मिळाली यावेळेस टीम जलालपूर संघाला. 22 आकड्यावरती धावफलक त्या ठिकाणी पुढे प्लाय होतोय. अगदी मॅचला क्लोज जवळ आणण्याचं कार्य त्या ठिकाणी स्वप्नील बोर आणि विजय गव्हाले त्या ठिकाणी करतायत. एका चेंडूचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक बघावा लागेल. अंतिम चेंडूला त्या ठिकाणी कशा प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडनं की त्याचा हा मनसुबा अगदी उधळून लावण्याचं काम त्या ठिकाणी विजू करतायत. क्रॉस बॅटने याही वेळेस प्रयत्न केला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलं गणेशनं आणि अगदी डॉट त्या ठिकाणी मिळवला. 2 षटके आली त्या ठिकाणी परिपूर्ण 22 लागल्यात. उर्वरित इक्वेशन त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 27 धावा. 18ला पाहिजे असतील त्या टीम जलालपूर संघाला 27 धावा.